मला जुलै खूप आवडतो. त्याचं कारण असं सेल आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्याचं सोंग करतायत हो, पैशांचं सोंग करतायत नाही. खूप शॉपिंग करावीशी वाटते. पैशांचं काय याचंच उत्तर जुलै महिना सेल. सगळ्या चांगल्या चांगल्या ब्रँड्सवरती चांगला सेल असतो आणि जे आपल्याला घ्यायलाच पाहिजे, जे आपण नक्की घालणार आहोत, ते वर्थ आहे त्याची इन्व्हेस्टमेंट, हेच आपण आज सेलमध्ये खरेदी करणार आहोत. लागूयात कामाला. नंबर 1, सगळे कौतुक करतात अथांगच्या कपड्याचं आणि ऑफकोर्स ते कौतुक मलाच मिळतं कारण मी त्याला नटवत असते. अतिशय मऊ कपडे, कॉट सेट, स्वेटशर्ट खूप छान रिझनेबल किमतीमध्ये H&M मध्ये मिळतं. सेल चालू आहे तेव्हा. आता सेल संपला असेल आणि तुम्हाला जर नाही दिसले जरी प्रॉडक्ट्स तरी सुद्धा टी शर्टचे पॅक्स मिळतात. सिंगल टी शर्ट्स आहेत 250 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत. ते इतके मऊ, इतके कम्फर्टेबल असतात की रोजच्या शाळांसाठी वगैरे सुद्धा जिथे जेव्हा युनिफॉर्म नाही घालायचा परफेक्ट शॉपिंग होते. त्यामुळे लहान मुलांचे कपडे मऊ चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला पाहिजे असतील H&M. नंबर 2, अजून एक सेलमध्ये खरेदी करण्याचा प्रकार म्हणजे H&M चीच बॉटम. आता बॉटम म्हणजे काय? ट्राउझर्स, जीन्स, पॅन्ट्स, स्कर्ट्स या सगळ्यावरती 70% सूट आहे. एरवी तुम्ही जेव्हा बॉटम्स विकत घ्यायला जाता तेव्हा त्या प्रचंड महाग असतात. आणि ट्राउझर्स फॉर विमेन सेल असं करून आता तुम्ही जर फिल्टर लावला तर त्या फिल्टरमध्ये तुमच्या आवडीचं पहिलं कापड निवडायचं. म्हणजे कॉटनच्या जीन्स तुम्हाला पाहिजे, ट्राउझर्स पाहिजेत, थोडंसं पॉलिस्टर चालेल पण खूप पॉलिस्टरचं प्रमाण नको. त्याच्यानंतर विस्कॉस चालेल, शिफॉन, लिननची एखादी छानशी पॅन्ट नव्यानं खरेदी करायची आहे, डेनिमच विकत घ्यायचे, तसे तुम्ही फिल्टर लावू शकता. सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला टिपिकल नाही, मला लाईट कलरचे ट्राउझर पाहिजे तर तुम्ही कलर्स पण निवडू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही त्याला फिल्टर आउट केल्यानंतर त्याची खरेदी करू शकता. आणि तुम्ही बघू शकता खऱ्या अर्थानं मोठे मोठे सेल आहेत. 35%, 40%, 45% अप्रतिम जीन्स आहेत, अप्रतिम ट्राउझर्स आहेत, लाईट कलरची, डार्क एखादी 100% कॉटन सुद्धा 900 रुपयांपर्यंत आहेत. हीच ती वेळ खरेदी करण्याची. नंबर 3, रेग्युलर यूज मोठ्या मुलांचे टी शर्ट. आता एक ओव्हरसाइज टी शर्ट नावाचा प्रकार आहे, पण रेग्युलर यूज चांगल्या रंगाचे, चांगल्या फॅब्रिकचे जे टी शर्ट्स असतात ते चक्क 400 रुपयाला H&M मध्ये आहेत. त्याचा फिट चांगला आहे, राऊंड नेक आहे आणि ब्युटिफुल कलर्स आहेत. अगदी ऑरेंज पासून डीप मस्त ब्राऊन आहे, व्हाईट, ग्रे, तर 10 रंग आहेत ऑलमोस्ट याच्यामध्ये. ओके, आणि येलो, ग्रीन अप्रतिम आहे. त्याचा फिट चांगला आहे, त्याचे स्लीव्ज अति मोठे नाही आहेत, अति टाईट नाही आहेत. त्याचं मटेरियल कंपोजिशन 100% कॉटन आहे. याच्यावरून आपल्याला कळतं. आणि H&Mचा प्रकार काय माहिती आहे का? त्या ब्रँडचा गोष्टी मऊ होतात, थोड्याशा लूज पडतात. मी अजिबात खोटं नाही बोलणार. पण त्या लूज आणि मऊ जरी झाल्या तरी पुन्हा त्या डेली वेअरच्या लाऊंज वेअर म्हणून घरामध्ये वापरता येतात. पुढची लिंक मी सांगणार आहे, पण त्याच्या आत अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता आठवड्यातून 2दा भेटतोय की नाही आपण, प्रामाणिकपणे आपण मैत्रिणी होत की नाही, सिक्रेट सगळे शेअर होत आहेत की नाही, लिंका सगळ्या दिल्या जात आहेत की नाही, लगेच सबस्क्राईब करायचं. नंबर 4, मिंत्राचा अजूनही सेल चालू आहे आणि मला आवडणाऱ्या काही गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करते. एक ब्रँड आहे बेबी नावाचा. कधी कधी ना खूप छान काहीतरी फॅन्सी गोष्ट असते आणि ती आपल्याला ट्राय आउट करायची असते, पण ती ऑफकोर्स अशी खरेदी करायला गेल्यानंतर आपल्याला कळतं फक्त झारा आणि मँगोमध्ये वगैरे मिळते आणि ते खूप महाग असतं. तर हा जो एक शर्ट मिडी लेंथ असा तो कॉड सेट आहे ना, तो खूप फॅन्सी आणि खूप सुंदर आहे. शिअर फॅब्रिक्स आहे, ऑलमोस्ट ट्रान्सपरंट, व्हेरी सेक्सी, पण खूप एलिगंटली करता येतो. आता या मॉडेलनं ऑफकोर्स एक खूप छान ब्रालेट घातलेलं आहे त्या शर्टच्या आत. आपण अप्रतिम सुंदर असा एक टँक टॉप जो पुन्हा एकदा व्हाईट किंवा बेज कलरचा वगैरे असेल किंवा पिंक कलरची स्लीप वगैरे आपण घालू शकतो याच्या आत. आणि हे जे आहे सगळं मोनोक्रोमॅटिक, ते आपण कलरनं ब्रेक पण करू शकतो किंवा सिमिलर पण क्रीम कलरचं आत इनरवेअर पण घालू शकतो. असं तो शिअर फॅब्रिकचा ट्रान्सपरंट असा शर्ट आहे आणि त्याच्या खाली एक न दिसणारा असा एक स्कर्ट आहे आणि त्याच्यानंतर एक्सटेंडेड फॅब्रिक आहे खाली. त्याच्यामध्ये ना एक असा ग्लॅमर आहे, खूप एक नजाकत आहे, कारण की ट्रान्सपरंट जेव्हा फॅब्रिक असतं तेव्हा ते असं खूप फेमिनाईन आणि सुंदर दिसतं. 55% सेल आहे याच्यावरती. तर हा ड्रेस मी नक्की घेईन. आत्ताच घ्यावं असं वाटतं बजेट नसलं तरी. नंबर 5, सणावाराच्या दरम्यान जेव्हा आपण पारंपरिक कपडे घ्यायला जातो, स्पेशली पंजाबी ड्रेस,
सगळीकडे खूप महाग पडतं. जुलै ऑगस्टच्या दरम्यान जर तुम्ही दिवाळी, रक्षाबंधन, आता जे जे काय काय येणारे छान छान सण याची खरेदी जर तुम्ही केली, ती म्हणजे लिबासा हा असा एक छान सिल्क ब्लेंड वगैरे जे पंजाबी ड्रेसेस असतात, कुर्ते असतात, ते ना खूप रिचनेस देतात. पण ऑफकोर्स किमती भयानक महाग असतात, कारण चांगले ब्रँड्स असतात, त्याचं मटेरियल खूप छान असतं. तर 4,000 ₹4,500 फक्त एका सलवार सूटवरती घालवणं मला पटत नाही, जरी ते टिकणारे असले, चांगलं फॅब्रिक असलं तरी सुद्धा. तर या सेलमध्ये आपल्याला परवडतात, कारण 1200-1300ला ते मिळून जातात. असा हा अतिशय सुंदर लिबासचा एक पंजाबी एकदम सुंदर असा तो कुर्ता सेट आहे. आणि त्याच्यामध्ये ऑफकोर्स दुपट्टा, सलवार आणि कमीज सगळं त्याच्यामध्ये मिळतं. याच्यात रंग आहेत भरपूर, 60%, 57%, 33% अशा वेगवेगळ्या ड्रेसेसवरती वेगवेगळ्या सेलच्या किमती आहेत आणि ते सुंदर फॅब्रिक आहे, तुम्ही खरेदी करू शकता. नंबर 6, पॅन्टलूनचा पण सेल चालू आहे. तर सणवार येणार आहेत आणि त्यासाठी रंगीबेरंगी सुंदर कुर्ते जर आपण घेतले ना, बऱ्याचदा त्याच्यावरचा पलाझो, पॅन्ट्स, त्याच्यानंतर चुडीदार आपल्याकडे असतो. फक्त कुर्ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. तर 879 रुपयाचा कुर्ता आहे, टील ब्लू एम्ब्रॉयडर्ड. किती सुंदर गळा आहे आणि किती छान आहे, झुमके वगैरे टाकले. आणि तिनं इथे जे मॉडेलनं वेबसाईटवरती पण दाखवलंय की छान धम्म पिवळा किंवा सोनेरी अशा रंगाचा कॉन्ट्रास्ट जर पलाझो तुम्ही घातलात किंवा तुमच्याकडे असेल कुठचाही गोल्डन पलाझो, तरी इथे मॅचिंग होतं. खूप छान मटेरियल, पण खूप सुटसुटीत आहे, रेयॉन आहे, त्याच्यामुळे त्याचं शाईन खूप छान आहे. परंतु ते स्वस्त पडतं त्या किमतीला आणि ते सिल्क सारखं दिसतं. आणि अशा पद्धतीचे जे कुर्ते आहेत त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. खरं तर ना, सणावारांना आपण फक्त साड्याच नेसत नाही. साड्या तर आपण कधी 365 दिवस नेसू शकतो, परंतु ना चांगले सलवार सूट, कुर्ते, पंजाबी ड्रेसेस इतके छान दिसतात ना, की जेव्हा साडी नेसायची नसते तेव्हा ते भरजरीत सणावारांचे फेस्टिवलचं एथनिक वेअर आपल्याला सगळ्यांना घालायला खूप आवडतं. त्याचा मी वेगळा व्हिडिओ घेऊन येऊ का, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे नेक्स्ट मी तो व्हिडिओ घेऊन येईन. नंबर 7, आता तुम्ही बघितलंय का की खूप सारे फुटवेअर छान व्हायरल होतात आणि आपल्या सगळ्यांना ते घ्यावेसे वाटतात, पण ते जनरली झाराचे असतात किंवा ते चार्ल्स अँड कीथचे वगैरे असतात आणि महागड्या फॅन्सी ब्रँड्सचे असतात. अशा वेळेला आपल्याला 2,000 रुपयांपेक्षा जास्त चपलांवरती खरेदी करावी असं कोणालाच वाटत नाही. यासाठी कमाल ब्रँड आहे, जुनिपेरो नावाचा ब्रँड आहे. इंस्टाग्रामवरूनच ऑफकोर्स मला तो सापडलेला आहे. तर तो जो चेरी रेड मरून जो कलर आत्ताच्या सीझनमध्ये लई इन होता, तर त्याचं खूप छान पंप्स आणि स्पेशली पॉइंटेड, तुम्हाला जर वेगवेगळे ट्राउझर्स आणि प्लीटेड पॅन्ट्स वगैरे ऑफिसला घालायची सवय असेल तर इतके सुंदर हिल्स आहेत ना हे. त्याच्यानंतर एम्ब्रॉयडर्ड कोल्हापुरी जे असतात ना, डायमंडवाल्या कोल्हापुरी वगैरे, त्या सुद्धा 2-2 हजारापर्यंत आहेत. पावसाळी सेक्सी फॅशन प्रकरण हे सगळं 1500, 1499 वगैरेच्या दरम्यान आहे. त्याच्यानंतर जे ब्लॅक झाराचे मी म्हटले की तुम्ही तिकडे जाऊन बघितलं तर 4-5 हजारापर्यंत जातात, पण इथे तुम्हाला 1899 मध्ये पॉइंटेड ब्लॅक ब्युटिफुल हिल्स, मरून हिल्स मिळणार आहेत. आपल्याला एकच कुठची तरी अशी ती वेस्टर्न हिल, सँडल वगैरे याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते आणि ती म्हणजे पॉइंटेड बेज, आपल्या न्यूड कलरचे, आपल्या त्वचेच्या जवळ जाणारे. जेव्हा तुम्हाला वेस्टर्न वेअर पॅन्ट्स ट्राउझर्स घालायचे त्यासाठी परफेक्ट आहे. 1899 रुपयाला सेलमध्ये इथे मिळते आहे. दिसते परफेक्ट. नंबर 8, आपल्याला कधी फॅशनी करायच्या असतात आणि किमती मात्र महाग असतात. त्याचं कारण असं की न्यू फॅशन आपल्याला करायची आहे आणि इंस्टाग्रामवरचा फेमस झालेला आत्ताचा एक ब्रँड आहे तो म्हणजे ओएला, आणि त्याचा हा कॉर्ड सेट आहे, अर्धी ब्राऊन कॉर्ड सेट आहे. स्कर्ट बरोबर येतो. स्कर्ट साधारण एक 41% बाय द वेच्यावरती डिस्काउंट आहे. 1300 रुपयांपर्यंत स्कर्ट आहे आणि टॉप जर घेतला तर तो साधारण एक 700 रुपयांपर्यंत जातोय, म्हणजे 2,000पर्यंत. खूप नवीन काहीतरी तुम्हाला कॉर्ड सेट ट्राय करायचा आहे जो वेस्टर्न आहे आणि मस्त आहे, व्हायरल झालेला आहे, ट्रेंडी आहे आणि ब्राऊन कलर शक्यतो बहुतांश रंगांवरती जातो. तर मला असं वाटतं की हा घ्यायला अजिबातच हरकत नाही. नंबर 9, सगळ्यात कमाल गोष्ट सगळ्यात शेवटची मी ठेवलेली आहे, इन्व्हेस्टमेंट. ट्रेंड्स येतात आणि जातात. कोणती अशी गोष्ट आहे जी सतत आपल्या बरोबर राहणार आहे, आपल्या त्वचेच्या सगळ्यात जवळ असणार आहे, ती म्हणजे ब्रा. येस, मी तुम्हाला हे सांगायला हरकत नाही, वाकोल नावाचा माझा प्रचंड आवडीचा, नंबर 1 आवडीचा माझा ब्रँड आहे इनरवेअरचा सध्याचा, आणि त्याची ही ब्रा मी तुम्हाला सांगते, पुशअप ब्रा आहे. पाहिजे तेवढी मस्त पुशअप आहे, तरीही वायर्ड नाही आहे. पुशअप आहे तरी वायर नाही आहे.
पाहिजे तेवढं पॅडिंग आहे तुम्हाला जर तो सपोर्ट अपेक्षित असेल तर. पण हेवी बास्ट असेल आणि पॅडेड नको हवे असतील त्याच्यामध्ये भरपूर स्टाईल्स आहेत. तुम्ही दुसऱ्या स्टाईलचे ब्रा घेऊ शकता. वाकोल हा ब्रँड प्रचंड कम्फर्टेबल आहे. डिलिव्हरी नंतर किंवा थोडं सपोर्ट वगैरे असेल तर बसल्यानंतर वायर ज्या असतात त्या पोटामध्ये घुसतात. त्यामुळे शक्यतो मी असं सांगेन की डेली यूजच्या वेळेला वायर नसलेल्या ब्रास घ्याव्यात. आणि हा सेल सुरू होण्याच्या आधी मी त्या 4 विकत घेतल्या कारण की त्या मला सतत शूटिंगला लागतात आणि इतक्या मला आवडतात. मी शपथ सांगते, खोटं नाही बोलत आहे. आणि आता ह्याच्यावरती सेल चालू आहे 50% डिस्काउंटमध्ये. म्हणजे इथे लिहिलंय 2299 रुपयाला मी घेतलेली आहे ही ब्रा विकत. आता ती 1149 रुपयाला विकत मिळते सेम ब्रा. मला माझे पैसे परत हवेत. मला हा सेल माहिती नव्हता, पण आता मी तुम्हाला सांगते ना, त्याच्यामुळे नक्की खरेदी करा. आणि त्याचे खूप पटापट ते संपत असतात. तो स्टॉक परत येतो. जुलैमध्ये हा सेल चालू आहे. मी म्हटलं तसं तुमच्या आवडीच्या स्टाईल्स प्रमाणे जो तुम्हाला साईज माहिती असेल, चेस्ट साईज म्हणजे आपल्या हाडाचा खालचा साईज जो नंबरमध्ये असतो 32, 34, 36 जे काय असेल तो, आणि आपला कप साईज जो आपल्या निपल्सवरून जातो, हायेस्ट पॉईंटवरून जातो, तो साईज ABCD जो आहे तो आपला जुनी जी आपल्याला सगळ्यात छान बसते ब्रा त्याचा बघायचा. आणि मग इथे ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता सेम डोळे झाकून. शॉपिंगचा व्हिडिओ केला की मी तुम्हाला सतत खरेदीच करायला लावतेय असा गैरसमज होऊ शकतो. मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचंय, काय काय बाजारामध्ये आहे हे ट्राय करणं, स्वतःच्या पैशांनी खरेदी केल्यानंतर त्याचा प्रामाणिक तुमच्या समोर अभिप्राय व्यक्त करणं हे माझं काम आहे. पण सतत प्रत्येकच गोष्ट तुम्ही जर खरेदी करायला लागलात तर तुम्हाला आयुष्यात कधीच पैसे पुरणार नाहीत. आपल्याला जे लागणार आहे, आपल्याला जे परवडणार आहे आणि जेव्हा त्याची खरंच तेवढी व्हॅल्यू आहे तेव्हा आणि तेव्हाच खरेदी करायची आहे. नाहीतर आपल्याकडे ऑलरेडी असलेल्या गोष्टींचा मेंटेनन्स कसा ठेवायचा, गोष्टींची स्वच्छता कशी करायची, घर साफ करताना काय काय गोष्टी ऑर्गनाईज करायच्या असतात आणि जुन्या गोष्टींवरती किती प्रेम करायचं असतं याचे मी असंख्य व्हिडिओ केलेले आहेतच. त्याची लिंक सुद्धा डोक्यावरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेलच. ऑफकोर्स हा ब्रँडेड व्हिडिओ नव्हता आणि कुठचंही कोलॅबरेशन नव्हतं. जर मी खरेदी केली तर मी साधारण कशी करते, काय काय करते हेच तुमच्याबरोबर मैत्रिणी म्हणून आपण बेस्ट फ्रेंड आहोत, त्याच्यामुळे सगळ्या सिक्रेट मी शेअर केलेले आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आय लव्ह यू.